नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र हो, तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आलीच असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे जरांगे पुन्हा आंदोलन करणार. मित्र हो, जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते आहेत आणि ते मराठा आरक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि याच्या आधी ते उपोषणाला बसले होते आणि त्यावेळी सरकारने त्यांना OBC कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि तशी ती कुणबी प्रमाणपत्र त्यांनी दिली देखील होती. परंतु त्यातील काही कुणबी प्रमाणपत्र हे रद्द होत आहेत. त्याच्यामुळे जरांगे पाटील हे नाराज झालेले आहेत. त्याच्यामुळे ते नाराज झाल्यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. आणि ही जी कुणबी प्रमाणपत्र जी रद्द होत आहेत त्याला महसूल मंत्री बावनकुळे जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यामुळेच ही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत असं त्यांचं मत आहे. आता बघा जरांगे पाटील काय म्हणतात ते या व्हिडिओमध्ये बघा, मग तुम्हाला समजेल ते काय. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घ्या. खरं तर रेखा आंबरेंचा जो दाखला रद्द करण्यात आला होता त्याच्यावरून आहे ते अनेक प्रतिक्रिया उलटसुलट येताना पाहायला मिळतात. तुमची यावरती प्रतिक्रिया काय? काय उलटसुलट काय ते दाखला आम्ही रद्दच केला नव्हता असं कुठलेही आदेश दिले नव्हते. हे बघा, तुम्ही उगाच आता मान्यच करा की तुमची चूक झाली सरकारची म्हणून. तुम्ही विनाकारण स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडू नका. आता नासक्यापणा झालायच ना, उगाच त्याच्यावर आता गोमतार शिपडून काहीच उपयोग नाही, पवित्र होणारच नाही आहे. तुम्ही आता 2 महिन्यापूर्वीच हे बावनकुळेला सगळं सांगितलेलं होतं लाडबहुनी. तुम्ही सांगितलं होतं? हो, विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं. ह्या गोष्टी सांगितल्या होत्या सगळ्या, परंतु नाही जमलं. मीडियाच्या बांधवांनी मला प्रामाणिक सांगा, तुमच्या इतका मी खरंच कोणाला मानत नाही. मराठा समाजाला पहिलं मानतो आणि मीडियावाल्यांनी गरिबाच्या वेदना दाखवल्या म्हणून मानतो. जर रद्द झालं नाही तर रेखा सरोदेचे रद्द झालं म्हणून मीडिया ट्रायल कोणत्या मंत्र्यांनी घेतली? तुमचा कोणावर संशय? बावनकुळ्या सांगून कोणत्या मंत्र्याने फोन केलता त्याला? त्यांनी कोणची परळीची टोळी त्याला खुश करायची होती, त्याच्यासाठी केलेला प्रयोग आहे. परळीच्या टोळीच्या नादी लागल्यावर काय होतं हे देवेंद्र फडणवीस साहेबाला चांगलं माहिती. आणि बावनकुळ्या तिकडं आट्याचे म्हणून हे रद्द केलं का? बावनकुळ्याला फडणवीस अडचणीत आणायचे आहेत का? बावनकुळ्याला एकनाथ शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी रद्द करून त्यांना मराठ्याच्या नजरेतून पाडायचं का? बावनकुळ्या खूप मोठी चूक करतोय, त्याला ती बारीक वाटते. याच्यात खूप काही आहे. आणि आता तुम्ही ऐकलं असेल की मनोज जरांगे पाटील काय बोलले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची चूक झालेली आहे आणि त्यांनी जे प्रमाणपत्र रद्द केले आहेत ती पुन्हा एकदा आपली चूक मान्य करून ते प्रमाणपत्र योग्य आहेत असं सांगावं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर याला हे महसूल मंत्री बावनकुळे हेच जबाबदार आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. परंतु सरकार आता आपलं चूक मान्य करायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आता जरांगे पाटील हे खूपच नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आणि आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथे फार मोठमोठे सभा घेऊन ते आपल्या मराठा लोकांना जागृत करत आहेत आणि आंदोलनासाठी तयार करत आहेत. व आता 29 ऑगस्टला ते पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या विचारात आहेत. परंतु अजून त्यांची जागा निश्चित झालेली नाही आहे. परंतु मुंबईतच हे आंदोलन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि फक्त महाराष्ट्रातील नाही तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सगळीकडले मराठे तिथे आंदोलनासाठी येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आता ते पुढे 29 तारखेला कोणतं आंदोलन करतात. आपण त्यांच्या आंदोलनावर लक्ष ठेवूया आणि मी तुम्हाला तिथले असेच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. मी आता तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.